दाता सर, कार्यवाह विनायताई मेहेंदळे आणि सुजाताताई आजच्या व्याख्यात्या सुजाताताई बापट, तसेच आपण सर्वांना माझा नमस्कार. मी सुरुवातीला गीता धर्म मंडळाच्या वाटचालीचा म्हणजेच त्या प्रगतीचा आढावा घेणार आहे आणि नंतर मग आपल्या पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. सगळ्यांनी आपापले मोबाईल सायलेंटवर ठेवायचे. 23 जुलै 1924 रोजी गीता धर्म मंडळाच्या स्थापनेची उद्घोषणा झाली होती आणि मग लगेच तिला पुढे आकाराला आली होती. या संस्थेला वैचारिक पाठबळ मिळाले ते सदाशिव शास्त्री भिडे, गवी केतकर, नची केळकर, वसंतराव आपटे, करंदीकर, गोखले अशा टिळक शिष्य व भक्तांकडून. हे फार महत्वाचे आणि मोलाचे आहे. स्थापनेच्या वेळी अर्थातच मंडळाची तत्वनिष्ठा व काही उद्देश ठरवण्यात आली होती. उपनिषद, महाभारत, भगवद्गीता यांचा आधार घेऊन कर्मयोगाला पोषक अशी ग्रंथ संपदा निर्माण करून प्रचार व शिक्षण सुरू करायचे व गीता धर्म हाच राष्ट्रधर्म आहे हे बीज घालून ते समजावून पटवून रुजवायचं होतं. व यासाठीच मग गीता शिकवणे, गीता पठण, गीता जयंती उत्सव स्पर्धा, गीतावरती, ज्ञानेश्वरी प्रबोध, गीता रहस्य यावरील परीक्षा, गीता दर्शन मासिक व व्याख्याने अशी विविध उपक्रमे सुरू झाली. अनेक मान्यवर याला जोडल्या गेले. यातच गीता संथा वर्ग सुरू झाले आणि गीतेतील संस्कृत अर्थ कळावा म्हणूनही पाठशाला सुरू झाली. पुण्यासोबत पुण्याबाहेरील व तेवढेच मर्यादित न राहता बाहेरील गीता प्रेमींना संथा वर्गाने गीता मंडळाची ओळख करून गीता मंडळाला जोडून दिले. यानंतर शताब्दी वर्ष आले. त्या वर्षभरात झालेले अनेक कार्यक्रम दमदार व सगळ्यांचे लक्ष वेधणारे होते. आरिफ मोहम्मदजी, गोविंदगिरी महाराज अशा अनेक मान्यवरांची भाषणे झाली व त्याला श्रोतृवर्गांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्याबरोबरच पुढे कीर्तनकारांचा मेळावा, गीता संस्था ज्या होत्या त्यांचा मेळावा, पत्रकारांचा मेळावा, बालगटांचा मेळावा व शेवटी शिक्षकांचाही मेळावा घेण्यात आला होता. वर्षाच्या शेवटी त्याला आपण महोत्सवाचा मेरुमणीच म्हणूया, तो म्हणजे गीता महायज्ञ. 10,000 गीताप्रेमींनी एकत्रित येऊन एक सुरात गीता पाठ केला होता. त्याबद्दल एवढेच म्हणता येईल, न भूतो न भविष्यती, असे पुन्हा पुढे नाही, पूर्ण तृप्तता. एकंदरीत काय तर ज्या वैयक्तिक तत्वावर गीता धर्म संस्था उभी आहे तो विचार म्हणजेच कर्मयोग हा हिंदूंच्या वैदिक धर्माचे अंतरंग आहे व कर्मयोगाच्या प्रसारानेच हिंदूच्या धर्मावरच राष्ट्राची सर्वांगीण प्रगती अवलंबून आहे आणि त्यासाठी एक विशिष्ट जीवन पद्धती उन्नत असेल तर समाज हा सुधारित होईल आणि या समाजासाठीच गीता धर्म हाच राष्ट्रधर्म आहे हे बीज रोवून ठरविलेले उद्देश गीता धर्म मंडळ पूर्ण करीत आहे. जुन्या कार्यकर्त्यांच्या मांदियाने भक्कम पाया घालून दिला आणि हातभारही लावला. पण आता अस्तित्वात असलेल्या आमच्या कार्यकारिणी समूहाचा यात सिंहाचा वाटा आहे असे मी नक्की म्हणेन. कालच कुंटे सरांनी, विसरला नाहीत ना, काल आपण आलो होतो आणि कालचं चिंतन मला असं विसरला नसाल. जी लोक असतील त्यांनी नक्कीच हृदयात गेलेलं चिंतन होतं असं मला तरी अनुभव आला की मी त्या अजूनही विचारात बराच काळ त्या विचारात होते. असो तर कालच नाही का कुंटे सरांनी सांगितलं होतं की अनेक लोक वाट दाखवतात, त्या वाटेवर जातात, पण पुढे काय होतं की त्या वाटेवरूनच परत मागे येतात. पण आम्हाला जी वाट दाखवली त्याला धरून अनेक जे काय तंत्रज्ञान होतं, काही मार्ग असं ते घेत स्वीकारत आम्ही मात्र ती वाट पुढे ओलांडली आणि पुढे चालत राहिलेलो आहोत. अशाच विचारसरणीच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आदर्श होय.
त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांची दूरदृष्टी, बुद्धिमत्ता अशा व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू नवीन पिढी व समाजाला परत स्मरण करून द्यावे व सध्या ही काळाची गरजच आहे या उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच सागरा प्राण तळमळला हा स्वर कानात नक्कीच मला वाटतं सगळ्यांच्या घुमतो. एक सुधारक, क्रांतिकारक, बहुआयामी व्यक्तिमत्व व विशेष एक महाकवी डोळ्यासमोर आपल्या उभा राहतो. कोणतीही कविता असो तिचा शेवट मातृभूमीच्या स्वातंत्र्यापाशीच येऊन थांबतो आणि त्या काव्यामध्ये असलेली गूढता ही आपल्याला जाणवून देते. त्यांची काव्यदृष्टी व सृष्टी जाणून घेण्यासाठी आज येथे सुजाताताईंना आपण आमंत्रित केले आहेच. त्या तत्पूर्वी मी मात्र त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर सुजाताताई बापट यांचे शिक्षण BA MA BEd झालेले असून उपदेशदानामधील संवाद पद्धती या विषयावर पुणे विद्यापीठाची MPhil पदवी मिळवली आहे. सांख्य दर्शनातील फार सुंदर विषय आहे. सांख्य दर्शनातील सत्कार्यवाद या विषयावर पुणे विद्यापीठाचीच PhD ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच दासबोध, मनोबोध, भगवद्गीता यावरही त्यांचं अध्ययन सुरू आहे. आध्यात्मिक व इतर विषयावर विविध मासिकामध्ये त्यांचे लेखन त्यांनी केलं आहे आणि प्रवचनही त्या देतात. कविता लेखन, ललित लेखन आणि वाचनाची विशेष त्यांना आवड आहे. एवढेच नाही तर ज्ञानप्रबोधिनीची पुरोहिता म्हणून गेली 10 वर्षे कार्यरत आहे. अशा सुंदर व्यक्तिमत्व असलेल्या सुजाताताईंना मी विनंती करते की त्यांनी आपले चिंतन मांडावे. सर्वांना सादर वंदन. आज मी खूप भाग्यवान स्वतःला मानते की स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी माझं चिंतन व्यक्त करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे सुरुवातीलाच मंडळाचे सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते. आज माझ्या गुरु माझ्या बरोबर आहेत स्टेजवरती. कात्रेबाई, जेव्हा मी PhD पदवी मिळवली तेव्हा बाई हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या, HOD होत्या तिथे. तर त्यामुळे विशेष आनंद होतोय. अनेक व्यक्ती आहेत श्रोतृगणांमध्ये की ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे. माझे सहाध्यायी आहेत पुरोहित, जे काम करतात ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने. त्यामुळे या सगळ्यांविषयी मी आधी कृतज्ञता व्यक्त करते, सर्वांना वंदन करते आणि मुख्यतः स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः नमन करून आजचं माझं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. खरं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता म्हणजे हा महासागर आहे किंवा महासागरातला एक एक मोती आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि हा एक एक मोती शोधायचा आणि तो विरघळायचा हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणजे सावरकरांच्या कविता अशा नाहीत की हा चला घेतली कविता समोर आणि वाचली आणि वाचून संपवली, अशा सावरकरांच्या कविता अजिबात नाहीत. आणि जेव्हा हा विषय माझ्याकडे आला तेव्हा मी पण थोडंसं मला नक्कीच दडपण होतं, अजूनही आहे, पण खूप दडपण होतं की आपण ह्या विषयाला न्याय देऊ शकू की नाही. पण संधी आलेली सोडायची नाही, हे संस्कार कायम आहेत आणि त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करायचा हेही संस्कार आहेत. तर त्यामुळे त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी आज निश्चित करून पाहणार आहे. अर्थातच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या बरोबर आहेतच. आणि याच्या विषयाला सुरुवात करते. आजचा माझा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची काव्यसृष्टी. 28 मे 1883 स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. उद्याच अर्थातच तो दिवस आहे. तर त्यामुळे एका उत्तम कुटुंबामध्ये सावरकरांचा जन्म झाला आणि आपण म्हणतो ना, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी, असं कुटुंब होतं त्यांचं. आणि सावरकरांनी अनेक वेळेला सांगितलंय की मला कवितेचं जे दान मिळालेलं आहे ते माझ्या मामांकडून आणि अर्थातच माझ्या आजी आजोबांकडून. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांचा हा वारसा माझ्याकडे आलेला आहे आणि तो वारसा मी पुष्पित पुष्पित आणि फलित करण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये नोंदवून ठेवलेलं आहे. अत्यंत लहानपणी त्यांना वाचनाचं बाळकडू मिळालेलं होतं. आपण म्हणतो की संस्कार मुलांवरती करायचे असतात, तर ते संस्कार समोर बस आणि मी संस्कार करतोय किंवा करते असे संस्कार होत नाहीत, आपल्याला माहितीये. तर आपल्या आचारातून, विचारातून, आपल्या बोलण्यातून हे संस्कार होत असतात. आणि सावरकरांवर अर्थातच
तसे संस्कार घडत गेले लहानपणापासून. घरामध्ये अनेक धार्मिक ग्रंथांचं नियमित वाचन, पठण, चिंतन हे होत होतं. सावरकरांचे वडील दामोदरपंत सावरकर दासबोधाचे अनेक समास त्यांना पाठ होते आणि एकदा त्यांनी म्हणायला सुरुवात केली की अनेक समास ते एकामागोमाग एक असे म्हणत असत, असा उल्लेख आहे. तर त्यामुळे असं सगळं वातावरण आजूबाजूला असताना सावरकरांना वाचनाची गोडी निश्चित आधी लावली गेली आणि ती त्यांची वृद्धिंगत होत गेली. कुठलंही पुस्तक हातात आलं, कुठलाही ग्रंथ हातात आला की सावरकर ते तहान भूक विसरून वाचायचे. एकदा तर आरण्यक हा ग्रंथ त्यांच्या हाती लागला आणि आरण्यक त्यांनी वाचायला सुरुवात केली आणि मग वडिलांना असं वाटायला लागलं की हा मुलगा आरण्यक का वाचतोय, कारण आरण्यक घरात वाचणं हे चांगली गोष्ट नाही असा संकेत आहे त्याच्याबद्दल, की ते जर घरात वाचलं गेलं म्हणजे म्हणतात ना आपल्याकडे की महाभारत घरात ठेवू नका किंवा महाभारत वाचू नका घरामध्ये, महाभारतासारखं काहीतरी घरात घडेल असं एक जे म्हटलं जातं, तर तसं आरण्यकांबाबतही तसा संकेत. आणि मग वडिलांना थोड्याशा वेदना झाल्या, वाईटही वाटलं की मुलगा आरण्यक का वाचतोय. त्यांनी ते पुस्तक नंतर उचलून ठेवून दिलं, पण तत्पूर्वी सावरकरांचं ते पुस्तक वाचून झालेलं होतं. आणि वाचतायत म्हणजे नुसतं ओळींवरनं डोळे फिरवतायत तर असं नाही, ते मनामध्ये बुद्धीमध्ये त्यांच्या रुजत होतो. आणि जसं स्वामी विवेकानंदांविषयी सांगितलं जातं की एकदा वाचल्यावर त्यांना ते पक्क लक्षात राहत असेल, तसं सावरकरांचंही होतं की एकदा वाचलं की त्यांच्या पक्क डोक्यात बसत असेल. आणि असे सावरकर वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती. फटके असतील, पोवाडे असतील, कवनं असतील, मित्रमेळ्यासाठी रचलेल्या अनेक रचना, अशी सुरुवात सावरकरांची झालेली होती. सावरकर कसे होते तर विज्ञाननिष्ठ सुधारक, क्रांतिकारक म्हणजे कर्मयोगी, ज्ञानयोगी आणि महाकवी असल्याने भक्तियोगी असे सावरकर होते. त्यांच्या कविता जर आपण पाहिल्या, म्हणजे अर्थातच ह्या चिंतनाच्या निमित्ताने काही कविता मी वाचल्या, समजून घेण्याचा प्रयत्न केल्या, तर अक्षरशः त्या तेजपुंज, विस्मित करणाऱ्या, चकित करणाऱ्या अशा कविता सावरकरांनी लिहिलेल्या आहेत. विषयांचं अमुक वैविध्य आपल्याला त्या कवितांमधनं दिसतं. आणि वृत्तीने कवी आणि कलावंत असणारे सावरकर परिस्थितीने राजकारणी सुद्धा झालेले आपल्याला दिसून येतात. परतत्वाचा स्पर्श असणारी अशी त्यांची कविता अशी आपल्याला दिसते. मग काव्यसृष्टी, असं सावरकरांची काव्यसृष्टी हा विषय आपण जेव्हा म्हणतोय, तर सृष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळी फुलं, पानं हे सगळं दिसत असतं, फळं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात सगळी. काही फुलांमध्ये आनंद असतो, काही मध्ये सुगंध असतो. आनंद सगळ्यांमध्ये आपल्याला एकत्र दिसून येतो. अनेकातील एकत्व आनंद मिळवणे, म्हणजे सृष्टीतनं अनेकातनं एकत्व काय दिसतं तर आनंद आपल्याला मिळतो. तसं सावरकरांच्या कवितेमध्ये मग अशी काहींनी उल्लेख केला की देशभक्ती ही प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे आपल्याकडे नवरस मानले जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर 10वा रस हा देशभक्ती हा सावरकरांनी निर्माण केला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला देशभक्ती कुठे ना कुठे डोकावताना दिसते. अगदी 2-3 कविता अशा आहेत की ज्या तरुण वयात त्यांनी लिहिलेल्या आहेत. 1-2 कवितांचा उल्लेख मी करणार आहे. त्याच्यात अगदी स्पष्टपणे थेट संदर्भ देशभक्तीचा आपल्याला जोडता येत नाही, पण सावरकरांच्या बहुतांश कविता अशा आहेत की ज्या देशभक्तीपर आहेत किंवा मायभूमीला उद्देशून केलेल्या कविता आपल्याला दिसून येतात. आणि अशा कविता हा माणूस अंदमानातला इतका छळ सहन करून कसं लिहू शकतो हे वारंवार आश्चर्य वाटत राहतं. कारण मी जेव्हा जेव्हा ती पुस्तकं काढून वाचत होते, मला असं होत होतं की कसं काय ह्या माणसाला सुचतंय. आणि 4 कडवी 5 कडवी अशा कविता नाहीत, 150-150 कडव्यांच्या कविता सावरकरांनी लिहिलेल्या आहेत. महाकाव्य तर वेगळीच आहेत, पण इतक्या मोठ्या मोठ्या कविता, शब्द भांडार प्रचंड, अनेक शब्द त्यांनी आपल्या मराठी बोलीभाषेला दिलेले आहेत सावरकरांनी, हे आपल्याला माहिती आहे. अर्थातच आपला आजचा तो विषय नाही, पण योग, ध्यान आणि अध्यात्म ह्या 3 गोष्टींमुळे सावरकर त्या कवितेबरोबर कायम राहिले आणि कविता ही त्यांचा प्राण होती. त्यांचं जीवन हे कविता म्हटलं तर हरकत नाही. या जीवन मरणाच्या खेळामध्ये, कारण प्रत्येक वेळी मृत्यूला ते सामोरे जात होते, पुढच्या क्षणी मृत्यू येतो की काय अशी स्थिती सावरकरांच्या बाबतीत होती. आणि ह्या सगळ्या जीवन मरणाच्या खेळामध्ये सुद्धा क्रांतीचं हे ज्ञानसत्र, कवितेचं ज्ञानसत्र सावरकरांनी अखंड चालू ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. जीवन मरणाच्या या खेळामध्ये सावरकरांना चैतन्यशाली ठेवलं ते त्यांच्या कवितेने. साखळदंड करकचून बांधलेल्या सावरकरांना पाहरेकरांच्या वेढ्यात असताना सुद्धा त्यांचं मनोधैर्य कायम राखलं ते ह्या कवितेने.
अशा सावरकरांच्या कवितांचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. कवितांमधनं सावरकरांच्या आपल्याला शाब्दिक सामर्थ्य, दुर्दम्य आशावाद, राष्ट्रभक्ती, तेजस्वी जीवन, चिरंतन विचार हे आपल्याला मिळतात. अमर साहित्याचा विपुल ठेवा सावरकरांनी आपल्या स्वाधीन केलेला आपल्याला दिसतो. पहिली कविता मी घेणार आहे, माझे मृत्यूपत्र. 1910 सालची ही कविता आहे. ह्या कवितेमध्ये सावरकर म्हणतात, ही पहिल्यांदा घेते कविता, कारण कवितेविषयी या कवितेत सावरकरांनी म्हटले. ते म्हणतायत, हे मातृभूमी तुझला मन वाही येले, वक्तृत्व वा विभवही तुझ अर्पी येले, तू तेच अर्पिली नव कविता रसाला, लेखान प्रति विषय तुची अनन्य झाला, त्वत्स्थंडिली ढकलले प्रियमित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा, त्वत्स्थंडिली ढकलली गृहवित्त मत्ता, दावा नलात वहिनी नवपुत्र कांता. कविता माझी काय आहे, तुलाच अर्पण केलेली आहे. माझी कविता, माझं वक्तृत्व काय आहे तेही मी तुला अर्पण केलेलं आहे. अमोघ वक्तृत्व सावरकरांचं होतं आणि आपल्या वाणीने अनेक श्रोत्यांना, हजारो श्रोत्यांना ते मंत्रमुग्ध करत असत. असं वक्तृत्व त्यांना लाभलेलं होतं आणि अर्थातच त्याला साथ कवितेची होती. आणि या कवितेमध्ये सावरकर म्हणतायत की तुझ्या ह्या यज्ञामध्ये, मातृभूच्या यज्ञामध्ये मी काय काय केलेलं आहे, तर माझं कुटुंब मी तुला अर्पण केलेलं आहे, स्वाहा यज्ञामध्ये अर्पण केलेलं आहे. माझं तारुण्य अर्पण केलंय, माझा देह सगळं अर्पण केलेलं आहे. एवढंच नाही तर गृह वित्त मत्ता हे सुद्धा मी अर्पण केलेलं आहे. वहिनी नवपुत्र कांता, सगळं समर्पित वृत्तीने मी केलेलं आहे. म्हणजे सावरकर म्हणजे समर्पण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण सगळंच त्यांनी समर्पित वृत्तीने हे यज्ञात अर्पण केलेलं होतं. मगाशी मी म्हटलं तसं काही कविता किंवा काही कवनं ही मित्रमेळ्यासाठी सावरकरांनी रचली होती. म्हणजे फटके असतील, पोवाडे असतील, काही कवनं असतील. एक दुष्ट दारुडा नावाची कविता आहे सावरकरांची. त्या काळाला अनुसरून आणि त्या प्रसंगाला अनुसरून पण काही लेखन सावरकरांनी केलेलं आहे. पूर्वास्पृश्यांच्या मेळाव्यासाठी ही दुष्ट दारुडा नावाची कविता त्यांनी लिहिली. त्याच्यात ते म्हणतात, पैसे देऊनी विशासी पेशी हे न कळे तुला, मिळे कुठे जी कवडी दमडी देशी बाटलीला, क्षणिक सुखास्तव मिळविसे मातीस सगळ्या जन्मात. अरे तुला कळत नाहीये का, तू दारूच्या पायी सगळं तुझं कुटुंब आणि हे सगळं उद्ध्वस्त करतो आहेस, तर तू ह्या दारूच्या नादी लागू नकोस. अशा काही प्रसंगानुरूप कविता सावरकरांनी लिहिलेल्या आहेत. एक तमासगिराच्या फळासाठी लावणी सावरकरांनी लिहून दिलेली आहे. आणि ती लावणी म्हणजे एक स्त्री आणि पुरुष या दोघांचा संवाद आहे. आणि या संवादामध्ये असं म्हटलंय की तो पुरुष गणिकेकडे जातो आहे आणि ती स्त्री त्याला सांगते की तू गणिकेकडे जाऊ नकोस, हे बरं नव्हे. तर ती सांगतीये, मनमन मैत्रीच्या कासारा गणिकेचा हा तुला, गड्यारे छंद नसे चांगला, गड्यारे छंद नसे चांगला, जर खिसा खुळखुळे म्हणेल तरी मग बसा, ना तरी ढुंकुनी पाहिलं ना अवदसा. ती म्हणतीये की तू तिच्याकडे जातोस हा छंद चांगला नाही बरं का तुझ्यासाठी, तू तिथे जाऊ नकोस. जोपर्यंत तुझ्या खिशात पैसे आहेत तोपर्यंतच ती तुला दाद देणार आहे किंवा ती तुला जवळ करणार आहे आणि त्याच्या पुढे ती तुझ्याकडे ढुंकूनही पाहणार नाही, असं सावरकरांनी या कवितेत लिहिलेलं आहे. पुढे अंदमानातल्या कविता, बंदिवासातल्या कविता ह्या थोड्याशा वेगळ्या पातळीवरच्या आहेत आणि अर्थातच देशभक्ती विचार पोचवणाऱ्या आहेत आणि स्थानबद्धतेत असताना लिहिलेल्या कविता. असे 4 सावरकरांच्या कवितांचे बाज जर आपण म्हटले तर आपण पाडू शकतो. एक त्यांची कविता आहे ती नाशिकाजवळची लेणी पाहून त्यांनी लिहिलेली. देशभक्ती कशी इथे ओथंबून वाहते बघा. सावरकर म्हणतात, लेणी बघाया मग पांडवांची, गेलो वयस्यांसह मौज साची, अत्यंत रम्य स्थल पाहता ते, संतोष झाला बहुमन्मता ते, परंतु जाता क्षण हर्ष गेला, शोकानले दाह मनात केला, की थोर विद्वान पितरा अशाला, कुपुत्र झालो आम्ही हे कशाला. विजिगीषू इतिहासाचं पान उलगडणाऱ्या या लेण्या सावरकर बघायला गेलेत. मित्रमंडळींसमवेत विचार काय आलेत बघा त्यांच्या मनामध्ये. इतका उत्तुंग इतिहास आहे आमचा, इतके लढवय्ये आमचे पूर्वज आहेत आणि अर्थातच आम्ही पारतंत्र्यात आहोत आता. आणि स्वतःला म्हणतात कुपुत्र झालो आम्ही हे कशाला, आम्ही असे का जन्माला आलोय की आमच्यावर पारतंत्र्य आहे आणि इतका विजिगीषू इतिहास असताना आम्ही लढू शकत नाही, आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ शकत नाही. अशी वेळ आमच्यावर काय यावी. म्हणजे आपण काही लेणी बघायला गेलो तर आपल्या मनात काय विचार येतील आणि सावरकरांच्या मनात काय विचार आले हे आपण बघू शकतो निश्चितच. त्याच्यानंतर फटका सावरकरांनी लिहिलेला आहे. स्वदेशीचा फटका नावाचा फटका. जेव्हा
मेळ्यांसाठी सावरकरांनी अनेक पोवाडे किंवा फटके आणि कवनं यांची रचना केली आहे. त्याच्यामध्ये म्हणतात सावरकर, आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नठा सदा, हटा सोडूनी कटा करूया लेंचपटाना धरू कदा, हे परके हर कामी खुलविती भुलविती वरवर वाचेने, व्यवहारी रीत असे बराबर सदा हरामी वृत्तीने, परके वरवर कितीही बोलती गोड गोड तरी मनी समजा, सुंदर म्यान असे असिलता घातची होईल झट अमुजा, द्रव्य खाणी ही खोरे घेऊनी परकी पोरे खणतीरे, एक चित्तया करू गड्यांनो विकतील. परदेशी आक्रमण आपल्यावर झाली आहेत आणि आपल्याला कशी भुलवतायत ते आमिष कशी दाखवतायत आणि आपण त्या आमिषांना बळी पडत चाललोय आणि त्या आमिषांमध्ये आपण गुरफटत चाललोय. हे लोकांना जागृत करण्यासाठी सावरकरांनी हा फटका लिहिलेला आहे. 29 आणि 30 कडवं जे आहे ह्या फटक्याचं, ह्या फटक्याच्या शब्दांच्या आद्यक्षरांमधून सावरकरांनी स्वतःचं नाव पण कोरलेलं आहे. मला पटकन समर्थ रामदासांची आठवण झाली की विजापूरचा सरदार निघाला आहे असं जे त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये लिहिलं होतं, शिवाजी महाराजांना पत्र जे लिहिलेलं आहे त्याची मला पटकन आठवण झाली आणि सावरकरांनी सुद्धा स्वतःचं नाव तिथे कोरलेलं दिसतं. रामदासांचा प्रभाव सावरकरांच्या काव्यावरती आपल्याला दिसून येतो. आणखी एक छोटंसं काव्य त्यांचं आहे, त्याच्यात ते म्हणतात, यवनांचा झाला अवनीला भार, सुंदर मंदिरे भिंगली पार, वेदशास्त्रे नष्टांनी भ्रष्टविली सारी, गोमाता देखता हर हर मार. समर्थांनीच असंच वर्णन केलेलं आहे. आधी तीर्थक्षेत्रे मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली धर्म गेला. त्यामुळे सावरकरांवरती रामदासांच्या अनेक काव्यांचा प्रभाव आपल्याला जागोजागी दिसून येतो. पुढे पण तो संदर्भ निश्चित येईल. चाफेकरांवरील एक फटका सावरकरांनी लिहिलेला आहे. त्याच्यात ते म्हणतात, पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनी निंदिती जरी घुबडे, वीरकथा तुमची ही गाईल पिढी पिढी नव पुढे पुढे, कार्य सोडूनी अपुरे पडला झुंजत खंती नको पुढे, कार्य चालवू गिरवणी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. सावरकर इथे म्हणतात की चाफेकर बंधू पकडले गेले आणि त्यांना फार दुःख झालं त्या ह्याचं, आणि काही दुष्ट लोकांनी हे काम केलेलं आहे, आपल्याच मधले काही फितूर झालेले आहेत लोक, ह्याचं त्याला फार वाईट वाटलं. तरी ते म्हणतात की वीरकथा ही तुमची गाईल पिढी पिढी नव पुढे पुढे, तुम्ही जे काम करून ठेवलंय ना तर ते काम चिरंतन स्मरणात राहणार आहे आणि ते काम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे आणि ते काम पुढची पिढी सुद्धा लक्षात ठेवणार आहे असं सावरकर इथे म्हणतायत. सिंहगडाचा पोवाडा सावरकरांनी एक लिहिलाय. सावरकर म्हणतायत, धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यची तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी. रणगाजी शब्द वापरलाय सावरकरांनी. किती सुंदर शब्द आहे की आपल्याला पटकन लक्षात येत नाही की रण जिंकून येणारा असा तो रणगाजी. बाजीप्रभूचा पोवाडा एक फार सुंदर सावरकरांनी लिहिलेला आहे. बाजीप्रभू आधी यवनांची चाकरी करत होते आपल्याला माहिती आहे, आणि मग त्यांचं मन वळवलं, शिवरायांकडे त्यांना परत आणलं, आणि मग पुढची कथा आपल्याला माहिती की बाजीप्रभूंनी खिंड कशी लढवली आहे पुढची सगळी. तर तुमच्या अंगी जे उत्तम गुण आहेत ते आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी तुम्ही कामाला लावा असं बाजीप्रभूंना सांगण्यात आलं, आणि तुम्ही यवनांची चाकरी करू नका अशी विनंतीही त्यांना करण्यात आली, आणि ती मान्य करून मग बाजीप्रभू शिवरायांकडे आले. त्या फटक्यामध्ये सावरकर म्हणतात, स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी, आम्ही गातसो श्री बाजीचा पोवाडा आजी. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानी की जय बोला, तुम्ही मावळे बोला, हर हर महादेव बोला, हर हर महादेव बोला. म्हणजे लोकांमध्ये स्फुल्लिंग जर चेतवायचे आपल्याला तर काहीतरी आपण म्हणतो ना मोमेंटम झाला पाहिजे, त्याच्यामध्ये काहीतरी चेतना आली पाहिजे. तर मग हा फटका त्यांनी रचलेला आहे. सावरकर पुढे म्हणतायत, देशद्रोही चांडाळांचा भरला बाजार, गुलामगिरी जे देती त्यांना निष्ठा विकणार, तुम्हीच ना स्वातंत्र्य चिरियले या पोटासाठी, तुम्हीच नारे या भूमातेच्या नख दिधले कंठी. तुम्हीच केलंय हे सगळं, आपल्या भूमातेला पारतंत्र्यात कोणी टाकलंय तर हे तुम्ही म्हणजे आपणच सगळ्यांनी हे केलेलं आहे, आणि ह्या भूमातेला आपल्याला सोडवायचं आहे ब्रिटिशांच्या तावडीमधून. देशभक्तीची सुधा पिऊन घे प्रायश्चित्ताला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला, चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपूवरी घाला. असे अनेक फटके पोवाडे हे सावरकरांनी त्या काळात रचले होते. त्याच्या पुढची सावरकरांची कविता ही वृषोक्ती नावाची कविता आहे. दुपारच्या वेळी सावरकर प्रवास करतायत, बैलगाडीतनं जव्हारला चाललेत सावरकर. घाटाचा रस्ता आहे, उन्हाची वेळ आहे आणि बैलगाडीतनं ते जात आहेत. डोळ्यासमोर आपले चित्र निश्चित येईल
बैलगाडी आपल्याला सगळ्यांना माहितीये, पुढच्या पिढीला बैलगाडी विचारलं तर कळणारच नाही त्यांना. बुलत कार्ट म्हटलं तरी नाही आणि बैलगाडी म्हटलं तरी नाही, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथे बसल्यावर म्हणजे कवींना कुठेही कवित्व सुचू शकतं हे आपल्याला माहिती आहे. तर तिथे बसल्यावर त्यांना ही कविता सुचलेली आहे. ते बैलगाडीतनं जात आहेत, ते बैल दमलेले आहेत, त्यांचा मालक जो चालवणार आहे गाडीवान दादा, तो त्यांना चाबकाचे फटके मारतोय आणि ते चढतायत, घाट तो चढतायत. सावरकर म्हणतात, हा धिक रे वृष मानवा कवनिया तू दास सारापसी, मोठे जड जो हे असह्य भार हा विश्रांतीहीन नशी. काय रे तुझी स्थिती झाली, केवढं ते वजन, आम्ही सगळे बसलोय, सामान आहे आणि तू चाललायस आणि तुला ते भार पेलवत पण नाही येतो. काय स्थिती, वाईट स्थिती झाली आहे तुझी. तोंडी ये भूपेस त्राण नुरला मारी धनी हातरी, वाटे पापची मूर्तिमंत वृषरे त्वज्जन्म हा अंतरी. तुझं काहीतरी मागच्या जन्मीचं फार मोठं पाप आहे म्हणून तुला हा जन्म असा मिळालाय आणि तुला इतके कष्ट सहन करावे लागतात. तुझ्या तोंडात फेस येतोय तरी तुझा धनी तुला काहीही देत नाहीये, पाणीही देत नाही, विचारही नाही, थांबवतही नाहीये, तुला पुढे चल असं सांगतोय. नंतर सगळं ऐकून घेतलंय ना बैलांनी आणि तो बैल पुढे म्हणतोय, घेतो काम परंतु देत मजसी खायासी माझा धनी, मूढा वेतन काय दे तव धनी शोधून पाहे मनी. माझा जो धनी आहे तो माझ्याकडनं काम करून घेतो पण मला मोबदला देतो त्याचा. तो मला व्यवस्थित खायला प्यायला देतो, जेव्हा द्यायचं असेल तेव्हा व्यवस्थित देतो, काम करून घेतो पण देतो. तुमचा धनी तुम्हाला काय देतोय, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य आहे आपल्यावरती, ते तुम्हाला काय देत आहे? गुलामगिरी फक्त, बाकी काहीही तुम्हाला मिळत नाहीये. आणि हा संवाद खूप सुंदर कविता आहे ही. आणि सावरकरांनी खंत त्यांच्या मनातली इथे दिसून येते आणि हतबलता पण दिसते की आपण आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी काही करू शकत नाही. शंकराचार्यांची इथे आठवण होते की पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष अशा पद्धतीने शंकराचार्य स्वतःच प्रश्न मांडत असत, स्वतःच त्याची उत्तरं देत असत. तसं सावरकरांनी दोन्ही बाजू स्वतःच लिहिलेल्या आहेत. एक स्वतःचं म्हणणं आणि त्या वृषाचं म्हणणं, बैलाचं म्हणणं हे त्यांनी तिथे मांडलेलं आहे. अशी ही वृषोक्ती नावाची कविता. नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली सागरास कविता, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. 1909 ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर सावरकर बसलेले आहेत. आपण समुद्र किनाऱ्यावर जातो, आपण काय काय बघत असतो, काय खायचं, कुठे जायचं, काय काय करायचं, फोटो काढायचे, ते जास्त महत्वाचं. तर त्यामुळे ते सगळं चाललेलं असतं आणि सावरकरही आजूबाजूला लोक आहेत, ते मजा मौज मस्ती करतायत. सावरकर बसून राहिलेले शांतपणे आणि विचार मनामध्ये आहे, माझ्या मातृभूमीला मी कधी जाणार आहे. कारण अभिनव भारत संघटनेवर वक्रदृष्टी ब्रिटिशांची पडलेली होती आणि कुठल्याही क्षणी स्वतःला अटक होईल ह्याची जाणीव त्यांना झाली होती आणि मातृभूमीला मला बहुतेक तरी आता परत जाता येणार नाही हे त्यांच्या मनामध्ये हा विचार आला होता. आणि उदास मनाने, खिन्न मनाने ते तिथे बसलेले आहेत. आणि मग कविता सुचतीये त्यांना, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सागराला उद्देशून म्हणतात, सागरामध्ये पण चेतनत्व पाहिलेलं आहे आणि सागराला म्हणतात की माझ्या मातृभूमीला तू मला परत नेशील का? पण तू मला फसवलेस. मी इथे शिक्षणासाठी आलो आणि मी आता इथून परत जाऊ शकत नाहीये, मी इथे पुरता अडकलेलो आहे. माझी मातृभूमी माझ्यापासून दुरावलेली आहे, तो त्रास मला सहन होत नाहीये. आणि माझ्या एवढ्या विद्येचा काय उपयोग, मी बॅरिस्टर पदवी प्राप्त करून उपयोग काय, जर मी तुझ्यासाठी काहीच काम करू शकत नसेल तर ह्या माझ्या विद्येचा काहीही उपयोग नाही. आणि सावरकर ह्या कवितेमध्ये सागराला म्हणतात की तुझा आणि सरितेचा विरह घडेल. आपण म्हणतो ना की चिडलो आपण की कोणाला काहीतरी बोलतो किंवा शाप देतो, अशा पद्धतीने ते म्हणतात, हे बघ तू जर असाच वागत राहिलास ना तर तुझा आणि सरितेचा, सरितपते असा शब्द सावरकरांनी वापरलाय, तुझा आणि सरितेचा हा विरह घडणार आहे. आणि तू असं निर्दयी का झालायस रे? या फैन मिशे हससे निर्दया तैसा का वचनभंगीसी ऐसा. त्या समुद्राच्या ज्या लाटा येत आहेत ते त्यांना समुद्राचं विकृत हसणं वाटतंय. म्हणजे कल्पना करा, आपल्या समोर अशी कोणीतरी व्यक्ती आहे आणि आपण अडचणीत आहोत आणि ती हसतीये विकृतपणे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, सावरकर म्हणतात, या फेन मिशे हससी निर्दया कैसा का वचनभंगीसी ऐसा. तू असं इतकं निर्दयी वागू शकतोस माझ्याशी? तू असं जर केलंस तर काय होईल माहितीये? तू विसरतोयस का अगस्ती मुनी आमच्याच देशाचे आहेत, भारत मातेचे सुपुत्र आहेत. का वचनभंगीसी ऐसा जो आचमनी एक पली तुझ प्याला सागरा प्राण तळमळला. एका आचमनामध्ये तुला ज्यांनी प्राशन केलं होतं असे अगस्ती मुनी
हे आमच्याच देशाचे भारत मातेचे सुपुत्र आहेत, हे तू विसरतोयस का? इथे सावरकर एखाद्या लहान मुलासारखेही वाटतात आपल्याला आणि सागराशी म्हणतायत. आणि मग आपण म्हणतो ना, मी आईला जाऊन सांगणार आहे ना, तू जे काही वागलायस माझ्याशी ते, की माझी आई काय करेल माहितीये तुला आता? मग अगस्तींना सांगणार होती आणि ते एका आचमनात तुला पिऊन टाकतील, अशी धमकी सुद्धा सावरकर इथे सागराला देत आहेत. आणि ही कविता सावरकरांची त्यांना सुचत होती आणि ओक्साबोक्शी सावरकर रडत होते. आणि ही कविता पूर्णत्वास गेली नाही असा उल्लेख सापडतो, की ही कविता पूर्ण झालेली नाही. त्यांना इतकं भरून आलं आणि इतके रडायला लागले सावरकर की ते पुढे लिहूच शकले नाही. आपल्याला विश्वासच बसत नाही की अंदमानाच्या कोठडीमध्ये इतकं भयान वास्तव तिथलं स्वीकारलेलं असताना हा माणूस असा पण असू शकतो, इतका संवेदनशील असू शकतो. पण माणूस जेवढा संवेदनशील असेल तेवढा उत्तम कविता त्याच्या जन्माला येतात. आणि सावरकरांची संवेदनशीलता सुद्धा आणि त्यांचा दृढ निश्चयीपणा सुद्धा, हे दोन्हीही त्यांच्या योगाभ्यासातनं, त्यांच्या अध्यात्माच्या ज्ञानामधनं त्यांनी मिळवलेलं होतं. त्यामुळे इथे अंदमानाच्या ह्या सगळ्या भयान वास्तवात त्यांना ज्या कविता सुचल्यात त्याचा पुढे आपण थोडासा आढावा घेऊयात. आत्मबल नावाची सावरकरांची आणखी एक कविता, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती कविता. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपू जगती असा कवण जन्मला. अग्नी जाळी मजसीना खडग छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पडत सुटतो. कल्लोळी ज्वालांच्या फेकशी जरी, हटोनी भवती रचिल शीत सुख प्रभावली. की घे तले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. सावरकरांची ही आत्मबल नावाची कविता धैर्याचा पाठपुरावा करणारी आणि कवचमंत्र असणारी अशी. म्हणजे आपल्याला सुद्धा जेव्हा कधीतरी आपण नकारात्मक भावना मनामध्ये खूप येतात, तर आपण कुठला तरी जप करतो, कुठलं तरी स्तोत्र लावतो, काहीतरी ऐकतो, किंवा आता जय जय रघुवीर समर्थ असं जरी आपण म्हटलं नुसतं तरी एक स्फुल्लिंग मनामध्ये निर्माण होतं. तसं ही कवचमंत्र असणारी ही सावरकरांची कविता स्वतःला समजावतायत ह्या कवितेमधनं. आपल्याला सांगतात ना की नकारात्मक भावना मनात येत असतील तर स्वतःला सकारात्मक गोष्टी तुम्ही वाक्य स्वतःमध्ये सतत बोलत राहा. नाही नाही, हे असंच होणार आहे, हे असंच होणार आहे. हे जेव्हा आपण मनावर बिंबवतो तेव्हा आपण मनाने दृढ होत जातो, सशक्त होत जातो. आणि तेच आत्मबल, नाव पण किती छान आहे बघा कवितेचं, आत्मबल. स्वतःलाच बल मिळवून देणारी कविता. कारण अंदमानात आहेत, तिथे कोणी कोणाशी बोलता येत नाही, कोणाशी भावना व्यक्त करता येत नाहीत, एकटे आहेत. आणि कोणाशी बोलणार आणि स्वतःच्या मनाची समजूत तरी कशी घालणार. एकदा सावरकरांच्या मनामध्ये देहत्यागाचा विचार आला होता, एकच दिवसापुरता. आणि तो त्यांनी लिहिलेला आहे की मला माझा देह, म्हणजे मला आत्महत्या करावीशी वाटली. हे एकच दिवस झाले त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि पुन्हा अशा कवितांची रचना करून त्यांनी आत्मबल मिळवलेलं आहे. आणि ती आत्मबल असणारी कविता पुन्हा इथे समर्थ रामदासांची आठवण होते. टाकळीला साधनेला आल्यानंतर समर्थ एकाकी होते आणि मग समर्थ प्रार्थना करतायत रामाला, तुझं विण शिण होतो धावरे धावत आता, मी एकटा आहे आणि तुझ्या विना मला कोणीही पाठपुरावा करणार नाही, माझा पाठिंबा देणार कोणी नाही, आणि तू माझ्या मदतीला धावत ये, अशी प्रार्थना ते करतायत. आणि ही आत्मबल नावाची सावरकरांची कविता. त्याच्या पुढची कविता आहे सावरकरांच्या मनातली भावावस्था, ही लोककवी मनमोहन नातू यांनी लिहिलेली. मग अशी मी म्हटलं तसं सावरकरांना लिहिण्यासाठी कागद पेन किंवा असं काहीही तिथे उपलब्ध नव्हतं. नंतर त्यांनी भिंतीवरती काव्यरचना केलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि सावरकरांच्या मनातल्या भावना अतिशय सुंदर शब्दांमध्ये लोककवी मनमोहन नातू यांनी लिहिलेले आहेत. सावरकर म्हणतात, हा कविता ही सावरकरांची भावावस्था आहे आणि सावरकरांच्या मनातल्या सगळ्या भावभावना ह्या व्यक्त केलेल्या आहेत इथे. लोककवी मनमोहन नातू. सावरकर म्हणतात, तू कागद होतोस काय? आभाळाला त्यांनी विचारलंय, तू कागद होतोस काय? आभाळ त्यांना म्हणतंय, मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, माझे रे तुझे व्हायचे सूर कसे संवादी. मी मुक्त आहे, मला कोणीही अडवू शकत नाही, आणि तू तर कैदी, एवढ्याशा खोलीत राहणारा, तुझं माझं कसं जमायचं रे? सूर संवादी व्हायचेच कसे आपले? माझ्यावर लिहिते गीते मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. माझ्यावरती लोक कविता लिहितात, गरुडाची भरारी मी अनुभवतो, असा मी मुक्त आहे आणि तू तर कैदी आहेस. जड लंगर तुझी या पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. तुझ्या पायामध्ये अशा बेड्या आहेत, जडजड बेड्या घालून तू आहेस, आणि तू कसा पिसासारखा होणार आहेस, असा तरंगणारा असा कसा होऊ शकणार आहेस तू? आणि माझ्याहून योग्य कोण आहे? तर ती भूमी आहे, तिला विचार, मी तर काही तुला मदत करू शकत नाही. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. दोघांनीही नाही म्हटलंय, पण विनायक सावरकर काय होते आपल्याला माहितीये, त्यांनी आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले, उच्चारण होण्याआधी उच्चाटन शब्द आले. की जन्म घ्यायच्या वेळी गंगेस हिमालय नाही, शाईन स्पर्शिली असुनी हे अभंग नदीच्या बाही. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चल लिही असेल ती वदली, मी कागद झाले आहे चल लिही असेल ती वदली. अशा सावरकरांच्या मनातल्या भावना अतिशय सुंदर मनोहर नाथूंनी व्यक्त केल्या आहेत की ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळामध्ये भिंत चालवली होती, आणि ही अशी दगडी भिंत सावरकरांच्या लेखनासाठी सावरकरांना उपयोगी पडली. आणि कमला नावाचं महाकाव्य सावरकरांचं ह्या पूर्ण भिंतीवरती त्यांनी रेखाटलेलं होतं, लिहिलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. प्रभाकरास नावाची सावरकरांची आणखी एक कविता. त्यांचा मुलगा 4 वर्षांचा होऊन निधन पावला. सावरकर तेव्हा युरोपात होते, आणि इतकी दुःखद बातमी जेव्हा एखाद्या वडिलांना कळते तेव्हा काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ती बातमी ऐकल्यानंतर प्रभाकरास नावाची कविता सावरकरांनी लिहिली. सावरकर म्हणतात, एके समयी प्रभ्या प्रियाळा विषमवृत्त आले, वसंत विभल लता तरुते विव्हळ बहू झाले. एके दिवशी सकाळी सकाळी हे विषमवृत्त, हा शब्द पण काय वापरलाय बघा आपण, वाईट बातमी असं काही काही म्हणून, पण विषमवृत्त आले, वसंत विभल लता तरुते विव्हळ बहू झाले. आजूबाजूच्या लता तरुण बरोबरच माझे सगळे नातेवाईक सुद्धा विव्हळले, त्यांना खूप दुःख झालं असं म्हटलंय. आणि ही प्रभाकरास जी कविता त्यांनी लिहिली आहे, गुरु गोविंद सिंघांवरती त्यांनी ग्रंथ लिहिला होता, पण दुर्दैवाने त्याची 3 प्रती त्यांनी केल्या होत्या. एक कामाबाईंकडे त्यांनी ठेवायला दिली होती, मॅडम कामांकडे. नंतर एक प्रत भारतात पाठवली होती, आणि दुसरी एक प्रत अजून एका सहकार्याकडे ठेवली होती. एक जहाजाने पाठवताना ती पकडली गेली, आणि जो एक सहकारी पोस्टाने जहाजाने पाठवताना ती पकडली गेली. एक सहकार्याजवळ होती, तो पकडण्याच्या भीतीने त्यांनी ती नदीत सागरात सोडून दिली, आणि कामाबाईंकडची प्रत ही अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे गुरुमुखी शिकून सावरकरांनी गुरु गोविंद सिंघांवर जो ग्रंथ लिहिला होता, तर त्याची अर्पण पत्रिका म्हणून ही कविता लिहिली सावरकरांनी. किती धैर्य असेल, मनोधैर्य असेल की स्वतःचा मुलगा गेलाय, कारण ही कविता लिहिताना अर्पण पत्रिका म्हटलेलं आहे ह्याला. प्रभाकरास असे ह्या कवितेचं नाव आहे, आणि ही अर्पण पत्रिका ही तुला मी अर्पण करतो आहे असं सावरकरांनी उल्लेख केलाय. सायं घंटा नावाची आणखी एक कविता. 1913 सालची, अंदमान मध्ये ते तुरुंगात असताना. सायं घंटा म्हणजे काय, तर काम संपवलं तुम्ही, टोल दिला जायचा. काम सुरू करताना आणि काम संपवताना टोल पडायचा. टोल पडला की काम संपलं. ज्यांची कमी शिक्षा होती त्या कैद्यांना बरं वाटायचं, चला एक दिवस संपला, आपल्या कैदेमधला एक दिवस संपला. सावरकरांचं तर काय, अनेक वर्ष शिक्षा होती, त्यामुळे आजचा दिवस पुन्हा उद्याचा दिवस. हा टोल पडला की काय असायचं, संध्याकाळी काम झाल्यानंतर जेवायला मिळायचं. काय जेवायला मिळायचं? सायं घंटा ही कविता. सावरकर म्हणतात, पंगतही बसली अपराध जनांची, कामाने घामाने क्लिन्न गंधती. पंगत बसली असं म्हटल्यानंतर आपल्या समोर पंक्तीचं चित्र येईल की छान पंगत बसली आहे, आणि छान उदबत्ती लावलेली आहे, दिवे लावलेले आहेत, आजूबाजूला रांगोळी आहे ताटाच्या, आणि छान सगळ्यांना बसवलंय, मंद सनई लावलेली आहे कुठेतरी, आणि हे सगळं छान वातावरण असताना, प्रसन्न वातावरण असताना पंगत बसलेली आहे जेवायची, आणि आग्रह करून छान वाढलं जाते सगळ्यांना. पंचपक्वानांचं जेवण आहे, आणि मग अजून थोडं घ्या, अजून थोडं घ्या, हे सगळं चाललंय की पंगत आपल्या डोळ्यासमोर येणार. सावरकरांची पंगत कशी बसलीये? पंगत ही बसली अपराध जनांची. अपराधी जन आहेत हे सगळे. कोण आहेत, काय अपराध आहे? भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढतात अशा लोकांना बसवले पंगतीमध्ये. आपण अर्थातच चित्रपट पाहिला असेल की काय पद्धतीने वागवलं जायचं, आणि कशी पंगत होती. कुठलाही सुवास नव्हता तिथे. कामाने घामाने क्लिन्न गंधती.
अंदमानात जर आपण गेलो तर वातावरण आपल्याला माहिती आहे आणि त्या काळचं तर अजूनच भयान असेल वातावरण. दिवसभर काम करतायत, कोल्हूवरती काम करतायत, नंतर तेल काढून झालेलं आहे सगळं आणि अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे सगळी तिथे. कामाने घामाने क्लिन्न गंधती असा शब्द वापरतात. आणि बसवल्यानंतर तरी काय शांतपणे जेवायला मिळतंय. हातातनं डाल रोटी दो असा शब्द आहे. म्हणजे डाल रोटी म्हणजे एक तर डाळ आणि रोटी असं काहीतरी जेवायला मिळत असणारे, किंवा फेकतायत वर्ण पोळ्या किंवा भाकऱ्या ज्या काही असतील तर ताटात फेकतायत. सावरकरांनी कवितेत वर्णन केलंय, कुठेतरी एक घास तोंडात जातोय न जातोय, उठा 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 म्हणायचे, उठवे जल्दी 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 असं सांगितलं जायचं. जे काही समोर ठेवलंय ते सोडून उठून निघून जायला लागायचं. आणि ती भाकरी पण काय छान तव्यावरनं काढलेली, तूप बीप लावून दिलेली अशी भाकरी असायची का? नाही. कुठलं तरी पीठ वापरलेली आणि कडक झालेली अशी भाकरी दिली जायची. डाळ कधी असेल तर असेल, नसेल तर नसेल. आणि अशी ही सायं घंटा नावाची सावरकरांची कविता. आणि ते म्हणायचे की कधीही पोटभर अन्न कधीच मिळालं नाही आम्हाला तिथे, आणि जेही मिळालं ते सुद्धा खाण्याच्या लायकीचं नव्हतं. पण जगायचंय तर पोटात 4 घास ढकलायला हवेत, पण ते 4 घास सुद्धा मिळत नव्हते सुखानी. कधीतरी मिळायचे, कधीतरी त्यांच्या मनाला येत तसं नव्हतं. त्यामुळे त्यांना रोखणार तिथे कुणीच नव्हतं तिथे तुरुंग अधिकाऱ्यांना, की तुम्हाला वाटतंय तर ठीक आहे, कधीतरी खाऊ द्यायचे, कधीतरी उठा उठा म्हणायचे आणि अक्षरशः चापकाचे फटके मारून उठवायचे तिथनं, जेवणावरनं उठवायचे. ही सावरकरांची सायं घंटा कविता. निद्रे नावाची कविता सावरकरांनी लिहिली आहे. ते म्हणतात, माझ्या आयुष्यातली एकच चांगली गोष्ट जी काही असेल अंदमानामध्ये तर मला झोप चांगली लागायची. तर निद्रा देवी माझ्यावर प्रसन्न होती आणि मी तिला म्हटलेलंच होतं निद्रेला, की देवा या निद्रेसी तरी निदान तू नेऊ नको मज पासूनी, सर्व यद्यपि नेलेसी. सगळं घेऊन गेलायस तू माझ्यापासून, पण माझ्या झोपेला तरी माझ्यापासून नेऊ नको. का नेऊ नको? एकतर दमून खूप दमलेले असायचे आणि झोप लागायची. झोप लागल्यानंतर सावरकर लिहितात कवितेमध्ये की मला स्वप्न पडायचं छान, मी माझ्या कुटुंबासमवेत आहे, माझ्या नातलगांबरोबर आहे आणि मी स्वतंत्र भारतामध्ये आहे तिथे, असं स्वप्न मला पडायचं. आणि त्या स्वप्नात मी रंगून जायचो. इतके रंगून गेलेले असायचे सावरकर की सकाळी जेव्हा घंटा पडायची, टोल पडायचा त्यांचा उठण्यासाठीचा म्हणून, तर किती वेळ त्यांना जागा व्हायला वेळ लागायचा की प्रत्यक्षात यायला की नाही आपण अंदमानात आहोत, आपण तुरुंग आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे. पण ते क्षण काही सावरकरांचे असे होते की आपल्या प्रियजनांविषयीच्या सगळ्या गोष्टी त्या स्वप्नांमध्ये ते बोलत असत. आणि म्हणून ते म्हणतात की निद्रेचं सुख मला पहिली काही वर्ष तरी निश्चित लाभलं. आणि म्हणून निद्रा देवी विषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कुठले कुठले विषय सावरकरांनी कवितेसाठी घेतलेच बघा. म्हणून निद्रे नावाची कविता त्यांनी लिहिली आहे, ती पण अशीच मोठी कविता आहे. कुठल्याच अगदी कमी कविता सावरकरांच्या अशा तिच्या छोट्याशा आहेत, नाहीतर 50 कडवी, 60 कडवी, 150 कडवी अशा अनेक कविता आहेत. महाकाव्य तर वेगळीच. लक्ष्मीपूजन नावाची सावरकरांची अतिशय उत्तम कविता, स्वदेशाविषयीची जागृती निर्माण करणारी. हिंदू महासभेच्या मेळ्यासाठी सावरकरांनी लिहिली होती आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालावा ह्यासाठी ही कविता लिहिली आहे. सावरकर म्हणतात, लक्ष्मी पूजन करावया जई करीतो स्नानाला, परका साबू परकी तेले लावू अंगाला, परदेशीचे रेशम त्याचा मुकुटाने सोनी, देवघरी परदेशी रंगे रंगती पैसोनी, विदेशातली साखर घालून नैवेद्या दाऊ, अशा पूजने प्रसन्न होईल लक्ष्मी का भाऊ. तुम्ही लक्ष्मी पूजन करताय घरामध्ये दिवाळीचं आणि सगळ्या परदेशी गोष्टी आणल्या. आजच्या काळाला सुद्धा आपल्याला लागू आहे हे, की आपण काय करत असतो. तर त्यामुळे स्वदेशाविषयीची जागृती निर्माण करताना ते म्हणतात की परदेशी साबण, परदेशी तेल, परदेशी वस्त्र सगळं तुम्ही परदेशी वापरताय आणि तुमची देशातली लक्ष्मी अशाने प्रसन्न होणार आहे? नाही होणार. तुम्ही काय करायचंय, तरी हिंदूंनो घरात लक्ष्मी आधी आणावी, विदेशीशीना शिव शक्यतो वृत्ती बाणावी, देशी तेले देशी साबू देशी वस्त्राने, देशी साखर देशी अस्त्रे देशी शस्त्राने, स्वदेश लक्ष्मी पूजू साधुनी जरी मंगल वेळ, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल, गजांत लक्ष्मी हिंदू हिंदूच्या दारी डोलेल. तुम्ही जर सगळं स्वदेशी वापरलं आणि त्याचा जर प्रसार केला तर ही गजांत लक्ष्मी आपल्याकडे डोलणार आहे. मध्ये डॉक्टर उदय निरगुडकर यांची एक मुलाखत पाहिली होती आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की माझे आजोबा त्या काळामध्ये त्यांनी साखर ही परदेशात नाही यायची, तर त्यामुळे
जशी त्यांनी परदेशातून साखर येते म्हणून जी बंद केली साखर खाणं, ती मृत्यूपर्यंत त्यांनी साखर खाल्ली नाही. म्हणजे ते म्हणाले घरात एवढी कार्य झाली आणि भारताला नंतर स्वातंत्र्यही मिळालं, सगळं झालं, पण तरी जी साखर बंद केली ती साखर खाल्ली नाही त्यांनी शेवटपर्यंत. तर विदेशातनं येणाऱ्या गोष्टींवरती बहिष्कार टाकण्यासाठी सावरकरांनी रचलेली ही लक्ष्मीपूजन नावाची कविता, दिपवाळीचे लक्ष्मीपूजन अशी ही कविता आहे सावरकरांची. शिवरायांवरच्या सावरकरांच्या कविता किंवा शिवरायांवरची आरती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्थातच आपण त्याचं ध्वनिमुद्रण ऐकलेलं आहे बऱ्याच जणांनी. तर त्यामुळे 1902 साली आर्य संघामध्ये म्हणण्यासाठी सावरकरांनी केलेली ही आरती, जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा कार्या ताराया, त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो, परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो, साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवद्गीता सार्थकराया. ही कविता ही आरती सगळ्यांना म्हणण्यासाठी सावरकरांनी रचली होती. आणि आम्ही कसे झालो आहोत, की त्रस्त आहोत, दीन आहोत. मध्येही आपल्या इथे संस्थेमध्ये अर्जुनाचे परिवर्तन आणि अर्जुनाचा विषाद असे 2 विषय मांडलेले होते. अर्जुनाची जी स्थिती तीच आपल्या सगळ्यांची स्थिती, आणि त्यावेळेला सुद्धा म्हणून ते म्हणतात की साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया, भगवन भगवद्गीता सार्थ कराया. पुन्हा त्या भगवद्गीतेचा उपदेश देण्यासाठी आणि ती सार्थ करण्यासाठी पुन्हा तुम्ही या अशी कविता अशी आरती सावरकरांनी लिहिली आहे. त्यांच्यावरती लिहिलेलं गाणं सुद्धा आपल्याला माहितीये शिवरायांवरती, हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. सावरकरांनी हे जे लिहिलंय तर शब्द काय वापरलेत बघा. हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे शब्द रामदास स्वामी वापरतात. त्याच धर्तीचे उत्तम शब्द सावरकरांनी सुद्धा वापरलेले आहेत. हे हिंदू शक्ती संभूत दीप्ती तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. हिंदू नृसिंह म्हटलेले, नृसिंहाने जसा अवतार घेतला होता तसा पुन्हा अवतार घेण्याची गरज आहे. जी शुद्धी हृदयाची रामदास शिरडुलवी, जी बुद्धी पाच शाहीस शत्रूच्या झुलवी, जी युक्ती कूट नीतीत खलासी बुडवी, जी शक्ती बलोन मत्तास पदतली तुडवी, ती शुद्ध हेतुची कर्मी राहू दे, ती बुद्धी भावड्या जीवा लाहू दे, ती शक्ती शोणिता माझी वाहू दे, दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुझ्या, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. पुन्हा एकदा चैतन्य सगळ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी हे गीत सावरकरांनी लिहिलेलं आहे. फक्त मराठी रचना सावरकरांनी केल्या नव्हत्या, तर उर्दू गझली सुद्धा सावरकरांनी लिहिलेल्या होत्या. उर्दूचाही अभ्यास सावरकरांचा होता. काव्यसृष्टी हा विषय आहे त्यामुळे म्हटलं 1-2 उदाहरणं आपण त्यातली घेऊया. ह्याच्यात पण देशप्रेम उथंबून वाहते सावरकरांचं. सावरकर म्हणतायत, मुनव्वर अंजुमान होती है, महफिल गरम होती है, मगर कब, जबकि खुद जलती है शमाए अंजुमन पहिले. म्हणजे काय, तर महफिल सुंदर दिसते, तिला शोभा केव्हा येते, जेव्हा मेणबत्ती स्वतःला जाळून घेते, तेव्हा त्या मैफिलीला शोभा येते. तसं आपल्यालाही करायला हवंय, आपल्याला स्वतःला जाळून घ्यायला हवंय. म्हणजे काय, तर देशासाठी समर्पित वृत्तीने आपल्याला काम करायला हवं. 2 ओळींमध्ये किती मोठा आशय सांगितलाय सावरकरांनी. त्यांचा ज्वलंत राष्ट्रवाद आपल्याला ह्याच्यातनं दिसून येतो. पुढे सावरकर म्हणतात, न हो कुछ खौफ मरने का, न हो कुछ फिक्र जीने की, अगर ऐ हमदमो मन में लगन हो, यह लगन पहले. ज्यांच्या मनात देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतलेलं आहे त्यांना मृत्यूचं भय नाही आणि त्यांना जगण्याची चिंताही नाही. तसं आपण असायला हवंय. न सेहत की करे परवा, न हम दौलत की तालीब हो, करे सब मुल्क पर कुर्बान, तन मन और धन पहिले. आपण पैशांच्या मागे लागता का म्हणे, कारण बारिस्टर स्वतः सावरकर झालेले होते. उत्तम नोकरी त्यांना मिळाली असती भारतात येऊन, आणि खोऱ्यानी पैसे कमवले असते सावरकरांनी त्या काळामध्ये, पण ते त्यांनी केलेलं नाही. आणि कृतिशील विचारवंत किंवा कृतिशील सुधारक होते. आधी स्वतः करायचे आणि मग ते इतरांना सांगायचे. त्यामुळे क्रांतिकार्य स्वतः केलं, स्वतः त्याच्यात भाग घेतला आणि मग इतरांना त्याच्यासाठी प्रवृत्त केलं. म्हणून सावरकर म्हणतात, आपण पैशांच्या मागे लागता कामा नये, आरामाची पर्वा सुद्धा करता कामा नये. आपल्या भारत मातेवर आपण जीव ओवाळून टाकूया आणि तनमन धनाने आपण तिची सेवा करूया, असे इथे सावरकर म्हणतात.
विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. अजून एक त्यांची कविता. म्हणजे आपल्याला माहितीये की शाश्वत काहीही नाहीये, सगळंच अशाश्वत आहे. पण आपण कसे राहणार आहोत. सावरकर आज आपल्यामध्ये त्यांच्या कवितांच्या रूपाने, त्यांच्या विचारांच्या रूपाने आहेत. आणि सावरकर इथे म्हणतायत, विश्वास आजवरी शाश्वत काय झाले, हा उन्नती अवनतीस समुद्र जातो. भास्वान रवीही उदयास्त अखंड खेळतो. उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले. विश्वात आजवरी शाश्वत काय झाले. शाश्वत कुठलीच गोष्ट नाहीये आपल्यामध्ये. पण आपण शाश्वत काय ठेवायचे, तर आपले विचार आणि आपलं गुणसंपदा. म्हणजे संपत्ती कुठली ठेवायची आपली, तर लौकिक संपत्ती नाही, तर आपली सद्गुणांची संपत्ती, आपली विचारांची संपत्ती आपण कायम ठेवूयात. आणि त्यांचा दुर्दम्य आशावाद किंवा द्रष्टेपण, काहींनी मगाशी उल्लेख केला की राष्ट्रद्रष्टे सावरकर जे होते, त्यांचं द्रष्टेपण इतकं होतं की जेव्हा त्यांना शिक्षा झाली आणि बारींनी सांगितलं 50 वर्ष इथेच राहायचंय तुम्हाला. सावरकरांनी त्याच्या तोंडावरच त्याला सांगितलं 50 वर्ष तुमचं राज्य तरी राहणार आहे का आमच्या भारतावरती, त्याच्या आधीच आम्ही मुक्त होऊ, म्हणजे तुम्हाला इथून जावं लागेल. आणि ह्या भूमीमध्ये माझे पुतळे उभारले जातील किंवा माझा गौरव केला जाईल. गणेश सावरकरांनी अंदमानाविषयी लिहिलंय, फार सुंदर म्हणतायत ते. यह तीर्थ महातीर्थों का है, मत कहो इसे काला पानी. तुम सुनो यहाँ की धरती के, कणकण से गाथा बलिदानी. हे गणेश सावरकरांनी लिहून ठेवले आणि आज ते आपल्याला प्रत्ययाला येतंय. आपण अंदमानात जातोय आणि तिथल्या कणाकणांमधनं सगळी तिथली गाथा आपल्याला उलगडली जाते, आपण समजून घेतोय. आणि सावरकरांचं किती हे दृष्टिकोन असेल की त्यांना काय माहिती होतं हे की पुढच्या काळात सगळं होणार आहे. आणि सगळी चक्र फिरली आणि मग सावरकरांचं आज जे अंदमान आहे, जिथे सावरकर राहिले होते, तिथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, जे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्याकडे एक मात्र निश्चित की जेवढं दाबाल ना तेवढं ते वरच्या बाजूला ऊर्ध्व दिशेने यायला लागतं. त्यामुळे कितीही दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांचे विचार, त्यांचं साहित्य तितकंच ते उफाळून वर येत राहिलं. आणि सावरकर जयंतीच्या निमित्ताने अनेक उपक्रम भारतभर चालू आहेत. सगळीकडे वेगवेगळ्या पातळ्यांवरती उपक्रम चालू आहेत. आणि हे सावरकरांचं दृष्टेपण आहे की जेवढं तुम्ही मला दाबाल तेवढा मी उफाळून वरती येणार आहे. आणि ते त्यांच्या विचारांमधनं कायम आपल्या स्मरणात आहेत, आपल्या बरोबर आहेत. आणि आपल्याला दिशा देण्याचं काम हे सावरकर ह्या विचारांमधनं करतायत. आणि अंदमानाच्या ह्या नरकपुरीमध्ये सुद्धा त्यांना सुंदर कविता सुचत होत्या. काव्याच्या विमानात बसले ते की अंदमानच्या नरकपुरीमधून स्वर्गातील आनंदपुरीत ते जात असत आणि काव्य लिहित असत असं म्हटलं जातं. त्यामुळे सावरकरांच्या ह्या सगळ्या कवितांवरती आपल्याला पुन्हा एकदा मी म्हणते तसं समर्थांच्या वाङ्मयाचा प्रभाव दिसतो. उत्कट भव्य तेथे घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, हे समर्थांचं वचन आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वप्नही पाहिजे तर भव्य दिव्य पाहिजे. का नाही पाहिजे स्वप्न, आपण उन्नत स्वप्न पाहिजे आहेत. आणि त्या उन्नत स्वप्नांचा पाठपुरावा करत करत आपण पुढे जायचंय. आणि ते सावरकरांच्या सगळ्या कवितांमधनं आपल्याला दिसतं. आणि ते आचरण सावरकरांनी केलेलं दिसतं. त्यांच्या कल्पनेमध्ये आपल्याला हिमालयाची शिखरं गाठलेली दिसतात. संन्यस्त खड्ग नावाचं नाटक सावरकरांचं, प्रियकर प्रियसीच्या मिलनाच्या प्रतीक्षा काळाबद्दल जी कविता लिहिली आपल्या सर्वांना माहिती ती. शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. रचना सावरकरांची. म्हणजे आपण एक एक शब्दच वाचत बसतो. म्हणजे माझं तर असंच झालं होतं की पुस्तक जेव्हा आणलं तर ही कविता घ्यायची का, ही कविता घ्यायची का, एक एक कविता मोहात पाडत होती. आणि समजून घ्यायला तेवढ्याच मात्र गूढ आहेत, अतर्क्य आहेत. आणि खूप विचार करायला लागतो त्या कवितांविषयी. पण एकदा त्यांच्यामध्ये आपण शिरलं कवितांमध्ये की भाव विभोर व्हायला होतं, मंत्रमुग्ध व्हायला होतं की कसं एखाद्या व्यक्तीला हे सुचू शकतं. म्हणजे परत उदय निर्गुणकरांचा उल्लेख, कारण त्यांची मुलाखत जी ऐकली होती त्याच्यात त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्हाला किती मेंदू आहेत हो, इतकं वैविध्य काम तुम्ही केलेलं आहे, विविध प्रकारचं काम तुम्ही केलंय. मलाही हाच प्रश्न पडला की सावरकरांना किती मेंदू असेल की इतकं सगळं वेगवेगळं काम त्यांनी केलंय. नुसत्याच कविता नाही लिहिल्यात, अनेक लेख लिहिले. आणि त्यांनी शेवटच्या काळामध्ये त्यांच्या म्हणून ठेवलेलं आहे की आता मला काहीही सांगायचं नाही, मला काहीही लिहायचं नाही. जे काही मला सांगायचंय, जे काही म्हणायचं होतं मला, ते सगळं माझ्या साहित्यामधनं, कवितांमधनं मी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते तुम्हाला मार्गदर्शक आहे. आणि ते तुम्ही सतत वाचत राहा किंवा त्याचा संस्कार तुमच्यावर होऊ देत, हे शेवटच्या काळात सावरकरांनी म्हटलेलं होतं. संस्कृत सुभाषित आहे, नाभिषेकोन संस्कार हा सिंहस्य क्रियते मृगैहि, विक्रमार्जित राज्यस्य स्वयमेव मृगेंद्र. आपल्याला सगळ्यांना माहितीये की सिंहाला कुठेही राज्याभिषेक केला जात नाही त्याच्यावरती, हा तू ह्या वनाचा राजा आहेस,
जसं सावरकरांचं आहे, त्यांना महाकवी आपण पदवी द्यायची गरज नाही, ते महाकवीच आहेत. कारण इतकं वैविध्यपूर्ण काव्य त्यांनी लिहून ठेवलंय आणि अत्यंत स्वयंभू असणारे, प्रेरणेने, प्रतिभेने त्यांच्या कविता त्यांच्यामधनं आलेल्या आपल्याला दिसतात. पु ल देशपांडे त्यांच्याविषयी म्हणतात, तेजस्विनावधीत मस्तू. म्हणजे काय बघायचंय तुम्हाला, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे बघा, आपोआपच तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. आणि हे त्यांचे शब्द जे सावरकरांचे आहेत, तर पु ल देशपांडे म्हणतात, मंत्रांप्रमाणे ते पुनीत वाटतात. एक एक शब्द सावरकरांचा हा मंत्रोच्चारासारखा आपल्याला वाटतो. सावरकर काय होते? इतिहासकार, इतिहासकर्ते, दीपस्तंभ, महाकवी, समाज सुधारक, लिपी सुधारक, भाषा शुद्धीचे प्रवर्तक, धर्मरूढी सुधारक, पत्रकार, सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते, हिंदू राष्ट्राचे अग्रदूत, महाकादंबरीकार, निबंधकार, कथाकार, महान अस्पृश्योद्धारक, जातपात तोडणारे द्रष्टे, असे कितीतरी विशेषण सावरकरांना आपण लावू शकतो, ती संपणार नाहीत. त्यामुळे असे सावरकर होते आणि अशा सावरकरांचा सन्मान कोण करणार? इतिहासच त्यांचा सन्मान करेल असं पु ल देशपांडे म्हणाले होते आणि तो सन्मान आज आपण करतोय. इतिहासातनं आपल्याला ते उलगडत जाते आणि आपण त्यांचा सन्मान करतोय. सावरकरांनी त्यांच्या कवितेतल्या प्रत्येक शब्दाला आपल्या जीवनाचं मूळ दिलं होतं आणि म्हणून त्यांची कविता ही महाकविता ठरलेली होती. प्रत्येक क्षण जगून ती त्यांनी कविता लिहिलेली होती. आपल्या आयुष्य म्हणजे मी मगाशी म्हटलं त्यांचा श्वास होती कविता ही. कविता त्यांच्यापासून बाजूला केली असती तर सावरकर जगू शकले नसते. तर त्यामुळे ती कविता त्यांचा श्वास होती आणि त्या कवितेत त्यांनी आपला जीवनरस ओतलेला होता. आणि म्हणून प्रत्येक क्षण हा जीवन उजळवण्यासाठी आहे. आपला क्षण रिकामा जाऊ नये, एक क्षण असं जे म्हटलं जातं ना आपल्याकडे, की प्रत्येक आयुष्यातला आपला क्षण जो आहे तो जीवन उजळवण्यासाठी आहे. हा मंत्र सावरकर आपल्याला ह्या कवितांमधनं पण देतात, की अशा वातावरणामध्ये मी असा राहिलोय आणि असं लिहिलं आहे, तुम्ही का नाही करू शकणार, तुम्ही निश्चित करू शकणार. हा आशावाद सावरकर आपल्याला त्यांच्या कवितांमधनं देतात. सावरकरांविषयी त्यांच्या लहानपणची आठवण सांगितली जाते. त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या शिक्षकांनी म्हटलं होतं त्यांच्याविषयी, लहानपणीच त्यांची चमक दिसलेलीच होती अर्थातच. आणि ते शिक्षक म्हणाले होते की ज्यांचे कर ह्या राष्ट्राला सावरण्यासाठी आहेत, असा तू सावरकर आहेस हे लक्षात ठेव, असं त्यावेळी शिक्षकांनी त्यांच्या सावरकरांना सांगितलेलं होतं. आजच्या ह्या सत्राचा शेवट करताना स्वतंत्रतेचं स्तोत्र जे सावरकरांनी रचलंय त्यांनी मी शेवट करणार आहे. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वाहं यशोयुतां वंदे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची, स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलकशी. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते. तुझं साठी मरणने जनन, तुझं वीण जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण. जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. ही कविता म्हणजे सावरकरांच्या जीवनाचं सार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मातृभूमीचं स्वातंत्र्य तेच आपलं जीवन ध्येय, तेच जीवनातलं यश आणि तोच जीवनातला आनंद आहे. ही वृत्ती शेवटपर्यंत ज्या सावरकरांनी आपल्यापाशी ठेवली, जी जपली, अशा सावरकरांना विनम्र अभिवादन करते. आपल्या सर्व श्रोतृवर्गाचेही मनपूर्वक आभार मानते. पुन्हा एकदा संस्थेचे आभार की एका वेगळ्या विषयावर विचार करण्याची संधी मला दिली आणि मला विचार प्रवृत्त केलं आणि सावरकरांच्या ह्या कवितांपाशी मला नेलं. आणि माझ्याही आयुष्यात कविता तर आहे, पण ही कविता खूप काही वेगळं मला देऊन गेली आणि ही कविता आता मी सोडणार नाहीये. कारण ते पुस्तक मी कायम माझ्या जवळ ठेवणार आहे आणि जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांनी या कविता आपण निश्चित वाचाव्यात, सगळ्यांनीच अर्थातच वाचाव्यात. आणि मनोबल वाढवणाऱ्या अशा ह्या कविता, खिन्न दुःखी प्रसंगांमध्ये सुद्धा तुम्ही कसं वागायला हवंय ह्याचं मार्गदर्शन करणाऱ्या सुद्धा सावरकरांच्या कविता. आणि अचंबित व्हायला होतं आपल्या ह्या सगळ्या त्यांच्या कवितांनी. अनेक वृत्त सावरकरांनी ह्या कवितांच्या निमित्ताने वापरली. वैनायक वृत्त नावाचं एक वृत्त सावरकरांनी स्वतः तयार केलं होतं. म्हणजे किती प्रतिभा असेल बघा, एवढी सगळी वृत्त आपल्याकडे असताना अजून एक वृत्त त्यांनी निर्माण केलं. माझ्या कवितांसाठी मला हे हवंय.
कवीला जे जे काही हवं असतं, कवी नवीन नवीन गोष्टी शोधून काढत असतो, तसं सावरकरांनी केलं आणि एक महाकाव्यांची रचना सुद्धा त्यांनी केली. अर्थातच वेळेच्या मर्यादेमुळे मी थोडं वाङ्मय सावरकरांचं घेतलं आणि धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केला. मला जे कवितांमधनं उमगलं, मला जे काही समजलं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देते. जय जय रघुवीर समर्थ.